स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आपली मुलं ऐकत नाहीत. हट्टी, रागीट आणि उत्तर देणारी झाली आहेत. आजकाल अनेक पालकांची हीच तक्रार असते. मुलं ऐकत नाहीत, उलट उत्तर देतात, आईवडिलांचा मान ठेवत नाही. मोबाईल, मित्रमैत्रिणी यांचंच जास्त ऐकतात. शिस्त, संस्कार आणि ऐकण्याची वृत्ती निर्माण करण्यासाठी श्री स्वामी समर्थांचे अत्यंत प्रभावीशाली उपाय आहेत आणि तेच आपण आज पाहणार आहोत. हे उपाय तुम्ही जरूर करा. स्वामींचा मौन उपाय अतिशय प्रभावी आहे. जेव्हा मूल खूप हट्टीपणा करत असेल, उत्तर उलट देत असेल, रागात बोलत असेल, त्या दिवशी मुलांवर ओरडू नका. शांतपणे एका कोपऱ्यात बसा. डोळे बंद करून मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्या मुलाच्या बुद्धीला योग्य दिशा दे. हे तुम्हाला 7 मिनटं मौनात करायचं आहे आणि हे सलग 7 दिवस करायचं आहे. हळूहळू मुलाच्या बोलण्यात नम्रता येईल. आता दुसरा उपाय काय आहे तर रविवारी सकाळी पांढऱ्या कागदावर लाल पेनने श्री स्वामी समर्थ असं तुम्हाला 11 वेळा लिहायचं आहे. तो कागद मुलाच्या उशाखाली ठेवायचा आहे. हे करताना कोणालाही आपल्याला सांगायचे नाही. मुलाचं मन शांत होतं, चिडचिड कमी होते. आता अजून एक उपाय आहे, तो म्हणजे आईसाठी. हा उपाय काय आहे तो आईनंच करायचा आहे. सकाळी उठल्यावर एका तांब्यात पाणी घ्यायचं आहे. त्यावर 9 वेळा मनातल्या मनात म्हणायचं आहे, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, आणि तेच पाणी मुलाला पाजायचं आहे. आईचं म्हणणं मुलाच्या मनात खोलवर बसतं. गुरुवारी आपल्याला एक उपाय करायचा आहे. संध्याकाळी पिवळ्या रंगाचा दिवा आपल्याला लावायचा आहे. हळद किंवा पिवळी फुले आपल्याला अर्पण करायचे आहे. हात जोडून, श्री स्वामी समर्थ, माझ्या मुलाला योग्य संस्कार दे आणि माझ्या मुलानं माझं ऐकू देत, त्याला चांगली बुद्धी दे, असे सांगायचे आहे. त्यामुळे मुलाला चांगली संगत लाभते. झोपण्यापूर्वी आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. मूल झोपल्यावर त्याच्या डोक्याजवळ बसून 11 वेळा आपल्याला शक्यतो त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे आणि 11 वेळा आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं आहे मनातल्या मनात. मुलाच्या मनातील नकारात्मकता विचार कमी होतात आणि त्याचा हट्टीपणा जातो. त्यामुळे मूल ऐकू लागते. आता नारळाचा उपाय करायचा आहे की जर मूल काहीच ऐकत नसेल, तुमचं खूप हट्टीपणा असेल, तर एक नारळ घ्यायचा आहे. त्यावर स्वामींचे नाव लिहायचं आहे आणि स्वामींच्या फोटोसमोर तो नारळ ठेवायचा आहे. 3 दिवसांनी तो नारळ आपल्याला वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा आहे. त्यामुळे काय होतं तर मुलांचा हट्टीपणा हा हळूहळू कमी होतो. पालकांसाठी स्वामी समर्थ सांगतात की मुलांवर रागात शाप देऊ नका. तू काही कामाचा नाही असे शब्द वापरू नका. तू काही कामाचा नाही असे शब्द नक्कीच, म्हणजे मुलांना तसं वापरू नका. द्यायचे असेल तर त्यांना चांगले आशीर्वाद द्या, परंतु शाप देऊ नका. आता आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे झाडाचा आशीर्वाद. मंगळवार किंवा गुरुवार कोणत्याही झाडाजवळ तुम्ही उभे राहा, डोळे बंद करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, माझ्या मुलातील जो काही हट्टीपणा आहे तो काढून टाका. झाडाला आपल्याला हलकंसं स्पर्श करायचा आहे आणि 5 मिनटे शांत उभा राहायचे आहे. मुलाच्या मनातील तणाव यामुळे कमी होतो. मिठाचा एक गुप्त उपाय आहे की शुक्रवारी रात्री एका वाटीत खडं मीठ घ्यायचं आहे. ते मुलाच्या खोलीत ठेवायचं आहे. सकाळी ते मीठ आपल्याला पाण्यात विरघळून टाकायचं आहे. मुलावरचा नकारात्मकता प्रभाव हा कमी होतो. मुलांमधली नकारात्मकता वृत्ती ही कमी होते. नामजप एक पांढरा कागद घ्यायचा आहे. त्यावर मुलाचं पूर्ण नाव लिहायचं आहे. नावाच्या खाली श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे. 11 वेळा मनात आपल्याला जप करायचा आहे आणि तो कागद आपल्याला देवघरात ठेवायचा आहे. मुलाच्या वागण्यात सकारात्मकता बदल होतो. गुरुवारी गूळ चणा घ्यायचा आहे आणि स्वामींच्या फोटोसमोर आपल्याला गूळ आणि चणे ठेवायचे आहे. 5 मिनिटांनी तेच गूळ आणि चणे हे आपल्याला मुलाला खायला द्यायचं आहे.
त्यामुळे मुलाचं मन गोड होतं आणि जो काही त्याच्या मनात राग असेल तो कमी होण्यास मदत होते. हा उपाय तुम्ही नक्की करा. चणे आणि गूळ स्वामींच्या फोटोसमोर ठेवून तेच चणे आणि गूळ आपल्याला मुलाला खायला द्यायचे आहे. तसेच थोडे तांदूळ घ्यायचे आहे, त्यावर 7 वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणून ते तांदूळ कपड्यात बांधायचे आहे आणि मुलाच्या उशाखाली ठेवायचे आहे. ज्या ठिकाणी मुलगा झोपतो त्या ठिकाणी त्याच्या उशाखाली आपल्याला 3 दिवस ते तांदूळ ठेवायचे आहे. त्यामुळे काय होतं तर मुलाला शांत झोप लागते आणि त्याची चिडचिड कमी होते. आता अमावस्याला किंवा गुरुवारी मनात आपल्याला स्वामींचं जप करायचं आहे. शक्य तितकं आपल्याला कमी बोलायचं आहे, म्हणजेच मौन पाळायचं आहे. परिणामतः घरातील ऊर्जा ही शुद्ध होते आणि जी काही नकारात्मकता आहे ते निघून जाते. स्वामींच्या फोटोवर पाणी शिंपडायचं आहे. ते पाणी एका वाटीत घ्यायचं आहे. घरात 4ही कोपऱ्यात आपल्याला ते शिंपडायचं आहे. स्वामींच्या फोटोंवर जे काही आपण पाणी शिंपडलेलं आहे ते एक आपल्याला वाटीत घ्यायचं आहे आणि ते आपल्या घराच्या 4ही कोपऱ्यात शिंपडायचं आहे. त्यामुळे काय होतं की घरातील ताणतणाव हे कमी होतात. जे काही कलह भांडणं आहेत ते कमी होतात. मुलांना घडवायचं असेल तर आधी पालकांनी शांत व्हावे. रागाने नाही, मारहाणीने नाही, तर श्रद्धा आणि संयमानेच मुलांचं आरोग्य आपण किंवा मुलांचं भविष्य घडवू शकतो. निष्कर्ष हट्टीपणा काय होतं यामुळे कमी होतो. मुलांना समजून घ्यायचं आहे. मुलं त्यामुळं ऐका लागतात. ते समाधानाने शांतता येते. त्यामुळे आता श्रद्धा ठेवणाऱ्यांच्या घरातील अशांतता मी स्वतः दूर करतो असे स्वामी नेहमी म्हणतात. आणि हे उपाय श्रद्धेने आणि सातत्याने केले तर नक्कीच तुम्हाला छानपैकी अनुभव येतात आणि मुलं हे ऐका लागतात, संस्कार वाढा लागतात आणि घरात शांतता येते. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा शक्यतो घरात आपल्याला श्री स्वामी समर्थांचा मंत्र लावूनच ठेवायचा आहे आणि आपण देखील सकाळ संध्याकाळ आपल्याला त्या मंत्राचा जप करायचा आहे. त्यामुळे घरातील वातावरण हे पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मकता होते. घरातील निगेटिव्हिटी निघून जाते. त्यामुळे नक्कीच हे जर तुमचे मुलं ऐकत नसतील, तुमचं काहीही उलट शब्द बोलत असतील तर नक्की हे उपाय करून बघा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.